हॅलो, आज आपण DEMचा लेक्चर नंबर 21 बघणार आहोत. तर लास्ट लेक्चरला आपण मल्टिप्लेक्सर बघितला होता. आज आपण डीमल्टिप्लेक्सर बघणार आहोत. मल्टिप्लेक्सरचा कन्सेप्ट जर तुमचा क्लिअर झाला असेल तर बरोबर त्याच्या अपोजिट डीमल्टिप्लेक्सर आहे. ओके, तर डीमल्टिप्लेक्सरमध्ये इनपुट एक असतं आणि आउटपुट नंबर ऑफ आउटपुट असतात. लक्षात. तर हे सिलेक्ट लाईन आहेत S0, S1, S⁻m-1. तर सिलेक्ट लाईनवरती डिसाईड ठरतं की इनपुटपासून जाणारं डाटा Y0ला जाईल, Y1ला जाईल, Y2ला जाईल की Y⁻n-1ला जाईल हे ठरवतं. बरोबर. एनेबल पिन दिली तरी चालते, नाही दिली तरी चालते आणि नॉर्मली ती बाय डिफॉल्ट सेट केलेली असते. त्याच्यामुळे एखादं सर्किट बघत असताना जर चुकून तुमच्याकडून एनेबल पिन जर राहिली द्यायची तर काही टेन्शन घेऊ नका, ते कन्सिडर केलं जातं. ओके, आता याला इक्विव्हॅलंट हे सर्किट दिलेलं आहे. म्हणजे याच्यामध्ये होतं काय बघा, हे I0 जे आहे ते सपोज Y0ला पाठवायचं आहे तर हे सिलेक्शन असं होतं, हे तर होईल. मग हे डिसाईड केलं कोणी Y1ला पाठवायचं आहे, ह्या सिलेक्ट लाईननं डिसाईड केलं. सिलेक्ट लाईनला तुम्ही ज्या व्हॅल्यू देणार त्याच्यावरती राहतं, इथून Y0ला जाईल, Y1ला जाईल, Y2 की Y3. हे डीमल्टिप्लेक्सर. आता याचे एक्झाम्पल रिअल लाईफमध्ये द्यायचं झालं, बरोबर, तर असं कन्सिडर करा. तर पूर्ण मल्टिप्लेक्सर आणि डीमल्टिप्लेक्सरला हँडल करायचं जर कोण काम करत असेल तर हे सिलेक्ट लाईन करतात. बरोबर. जोपर्यंत तुम्ही सिलेक्ट लाईन डिसाईड करत नाही, ते निर्णय देत नाही, डिसिजन देत नाहीत, तोपर्यंत इनपुटचा सिग्नल किंवा इनपुटचा डाटा आउटपुटला भेटणार नाही. तर असं गृहीत धरूया आपण, हे टीचर आहेत, हे HOD आहेत आणि तुम्ही स्टुडंट आहात. सपोज इथे मीच आहे, हे तुम्ही तुमचे रोल नंबर आहेत Y0, Y1, Y2 असे 69 पर्यंत तुम्ही आहात. तर मी डिसाईड करणार की मला सपोज 3 नंबर रोल नंबर 3ला मला माहिती द्यायची आहे किंवा रोल नंबर 3ला मला डाटा द्यायचा आहे. तर 3 नंबरला जोपर्यंत इथे HOD सांगत नाहीत की 3 नंबरला द्या, तोपर्यंत मी तिथं देऊ शकत नाही. म्हणजे पूर्ण मल्टिप्लेक्सर आणि डीमल्टिप्लेक्सरला हँडल कोण करतं, सिलेक्ट लाईन हँडल करतात. त्याचा फॉर्म्युला इथं दिलेला आहे 2⁻m. तर 2⁻m फॉर्म्युला काय आहे बघा, तो M म्हणजे सिलेक्ट लाईन, N म्हणजे इनपुट. इथे जर 2 टाकलात तर 2⁻4. म्हणजे सिलेक्ट लाईन 2 असतील तर आउटपुट तुमचे 4 असतील. सिलेक्ट लाईन समजा 3 असतील तर 2⁻3 8, आउटपुट तुमचे 8 असतील. इनपुट एकच असतो, आउटपुट बदलतं आणि आउटपुट सिलेक्ट लाईन वरती डिपेंड असतात, आउटपुट किती येणार आहेत. बरोबर. M म्हणजे इथे दिला नंबर ऑफ सिलेक्ट लाईन, N म्हणजे नंबर ऑफ आउटपुट. तर याचे टाईप्स आपण बघायचे आहेत, कोणकोणते टाईप्स आहेत डीमल्टिप्लेक्सरचे. 1S याच्या उलटं होतं बघा, मल्टिप्लेक्सरच्या उलटं. मल्टिप्लेक्सरला काय होतं 2S1, 4S1, तर इथं उलटं आहे 1S2, 1S4, 1S8, 1S16. तर टोटल 6च्या 6 टाईप्स आपल्याला बघायची काही गरज नाही. सॅम्पलला तुम्ही 2 किंवा 3 टाईप बघितलात तर सेम ॲज तुम्हाला पुढचे टाईप्स होणार आहेत. तर मी स्टार्ट करतोय पहिला टाईप 1S2चा. ओके, फर्स्ट टाईप आपण घेतलेला आहे 1S2 डीमल्टिप्लेक्सर. तर 1S2ला सिलेक्ट लाईन 1 दिलेली आहे. फॉर्म्युला जर तुम्ही चेक केलात तर 2⁻m. 2⁻1. हे 1 म्हणजेच कोणतं, ही एक सिलेक्ट लाईन. 2⁻1 म्हणजे किती आलं 2. हा 1 झाला सिलेक्ट लाईन आणि हे 2 झालं आउटपुट. आउटपुटला 2 वायर आहेत सिंपल आणि सिलेक्ट लाईन एकच आहे. मग त्याचं ट्रूथ टेबल एनेबल पिन कंपल्सरी दिली तर चालते, स्टार्टिंगला द्या, नंतर तुम्ही नाही दिला तरी चालेल. तर याचं ट्रूथ टेबल काय असेल बघा,
सिलेक्ट लाईन एकतर 0 असेल किंवा 1 असेल. एकतर इथं 0 टाका किंवा सेकंड काय टाका, तुम्ही 1 टाकू शकता. जर 0 टाकला तर I0चा आउटपुट हे इनपुट Y0ला सिलेक्ट होईल. जर 1 टाकला तर ते Y1ला जाईल. म्हणजे डायरेक्टली तुम्ही इथं असं लिहू शकता, 0 असेल तर Y0, 1 असेल तर Y1. सिंपल संपलं. आता याचं इक्वेशन लिहायचं असेल तर खूप सिंपल आहे बघा इक्वेशन. हा कोण लागला S0, हा कोण लागला Y0 प्लस S0 Y1, बरोबर ना. S0 Y0 S0 Y1. आता जिथं 0 आहे तिथं बार द्या. पहिल्याला बघा, पहिल्या S0ला बार द्या. इथे S0 1 आहे त्यामुळे इथे द्यायची गरज नाही. मग 2 इक्वेशन आहेत म्हटल्यानंतर इथं मध्ये मल्टिप्लिकेशन असतो, डॉट, आणि डॉटला काय येतात, अँड गेट येतात, बरोबर. तर मी खाली इक्वेशन लिहिलेलं आहे. तर मी आता काय करतो, 2 इक्वेशनचे 2 नॅन गेट लिहिलेत बघा. पहिल्या इक्वेशनचा हा नॅन गेट, अँड गेट सॉरी, आणि या इक्वेशनचा हा अँड गेट. आता S0 लिहित असताना इथे S0 असणार आहे, इथे Y0 असणार आहे. Y0ला तर बार नाही, तो डायरेक्टली तुम्ही लिहू शकता. पण S0 लिहिताना S0चा बार इथे नाही लिहून चालत, इथे मला लिहावं लागेल S0 नॉट गेट लावावं लागेल, मग पुढं मला जोडावं लागेल. का तर S0ला बार आलाय. 2 नंबरला S0 Y1 दोन्हीकडे बार नाहीत, त्यामुळे डायरेक्टली तुम्ही लिहिला तरी चालतं. आणि ह्या 2 इक्वेशनचे मल्टिप्लिकेशन होतं इथं, आणि मध्ये ॲडिशनला ऑर गेट. सिंपल, काय अवघड आहे याच्यामध्ये. लक्षात आलं सगळ्यांना डिमल्टिप्लेक्सर मधला पहिला टाईप 1:2चा. चला आपण नेक्स्ट टाईप बघू. वन एस टू 4ला बघा, सिलेक्ट लाईन किती आहेत, 2 आहेत. S0 S1. इनपुट I0 फिक्स आहे, एनेबल पिन फिक्स आहे. आउटपुट 4 कशा आले कळलेत का. सिलेक्ट लाईनचा फॉर्म्युला 2:2. 1 2 2:2 म्हणजे किती आलं 4. ह्या 4 लाईन म्हणजे ह्या तुमच्या, आणि हे 2 म्हणजे कोणता असेल, हे असेल. फॉर्म्युला काय होता, 2:m = n. लक्षात. आता हे सिक्वेन्स तुम्हाला माहिती आहेच की, 0 1 0 1 0 0 1 1, बरोबर. आणि इक्वेशनला आता जेव्हा 0 0 टाकता तुम्ही, 0 0 पहिलं, त्यावेळी हा ॲरो तुमचा I0चा Y0ला जाईल. जेव्हा 2 नंबरला टाकताय त्यावेळी ते Y1ला जाईल. म्हणजे कंटिन्युअस सिक्वेन्स लिहिला तरी चालतो. Y0 Y1 Y2 Y3. काही जास्त टेन्शन घ्यायची गरज नाही, आउटपुट तुमचं हेच भेटणार आहे. म्हणजे ज्यावेळी तुम्ही 1 1 टाकताय सिलेक्ट लाईनला 1 1, तर तुमचं I0 कुठे येऊन सिलेक्ट होणार आहे, Y3ला. 1 0 टाकताय तर कुठे सिलेक्ट येईल, Y2ला. याची व्हॅल्यू काढा ना तुम्ही, 1 to 4चा फॉर्मॅटने काढा, 1 to 4च्या, तर याचा आन्सर 3 येईल. 3 येईल म्हणून तो Y3 आला. सिंपल, असं लक्ष ठेवलं तरी चालतं. 1:4 सगळ्यांना कळला. आता याचं इक्वेशन आणि लॉजिक डायग्राम ते प्रिव्हियस मल्टिप्लेक्सरचं एक्झाम्पल बघा, तुम्ही लेक्चर बघा, त्याच्या हिशोबाने सॉल्व्ह करायचे. परत मी आता इथे जास्त वेळ त्याचा घेत नाही. आपल्याला फक्त मल्टिप्लेक्सर मल्टिप्लेक्सर कळले पाहिजेत बस. 1:8ला सिलेक्ट लाईन किती आहेत, 3 आहेत. फॉर्म्युला काय होता त्याचा माहिती आहे ना सगळ्यांना, 2:3. 2:3 म्हणजे किती आले, 8 आले. मी इथे लिहिलं बघा, Y0 पासून Y7 पर्यंत 1:8 D मक्स. लक्षात. इनपुट एकच असेल, एनेबल पिन असेल. हा सिक्वेन्स माहिती आहे ना सगळ्यांना. आता 3 असेल तर 0 1 0 1 0 1 0 1. इकडे 2च्या अल्टरनेटनं 0 0 1 1 0 0 1 1.
इथं 4च्या अल्टरनेटनं 0 0 0 0 1 1 1 1 झालं. आणि इकडे कंटिन्युअस y0 पासून y7 पर्यंत लिहा. काय अवघड याच्यामध्ये y0 y1 y2 y3 y4 y5 y6 y7 कसाही स्टडी करा, कोणतेही टेक्निक लावा, काही करा, तुम्हाला हेच आन्सर भेटणार आहे. याच्यामध्ये काही चेंजेस होणार नाहीत. त्यामुळे जास्त विचार करू नका. 8 असेल 1:8 असेल तर 1 ही लाईन असते इनपुट, 8 आउटपुटचे असतात. सिलेक्ट लाईन असतात 3. सिलेक्ट लाईनवरती फॉर्म्युला ठरतो 2:3. जर तुम्हाला कन्फ्युजन होत असेल तुमचं की सर इथे एवढ्या व्हॅल्यू दिलेली आहेत आणि सिलेक्ट लाईन शोधायला सांगितलेले आहेत, तर काही टेन्शन घेऊ नका. ह्या सिलेक्ट लाईनवरती ठरतं की 8च रेषा येतात. उलटंसुद्धा तुम्ही फॉर्म्युला काढला तरी चालतो. ओके. आता हे 1:8 कळाला. तसा 1:16 असेल म्हणजे एकाच 16 असेल तर एक इकडे येईल, इथं 16 येतील म्हणजे 0 पासून 15 येतील. सिलेक्ट लाईन 4 येतील इथं, तर S0 S1 S2 S3 येईल. हे कंटिन्यूस 16 पर्यंत लिहायचे आहेत. हा पण 2-2चा सिक्वेन्स 16 पर्यंत लिहा. 4 0 4 1 4 0 4 1. नेक्स्ट S3 येणार आहे तिथं 8 वेळेला 0 8 वेळेला 1. आणि आउटपुट जे आहे ते y0 पासून कुठपर्यंत लिहायचं आहे, y15 पर्यंत लिहायचं आहे. तर माझ्या हिशोबाने मला वाटतं की तुम्हाला ते एक्झाम्पल समजलं असेल 1:8 मल्टिप्लेक्सरचं डिमल्टिप्लेक्सरचं. तर 16 आणि 32 साठी सेमच असणार आहे. ओके. तर आपण आता काय करू, एक सॅम्पल 2 एक्झाम्पल घेऊ इम्प्लिमेंट करण्यासाठी. तर रेग्युलर तुम्हाला 1:2 1:4 1:16 32 64 तुम्ही हे 2-3 टाईपचे आपण बघितलेले आहेत बरोबर. याचा रेफरन्स घेऊन राहिलेले तुम्ही होमवर्कला सॉल्व केले तरी चालतात. कोणकोणते येतील ते 1:16 1:32 1:64 राहिलेले 3 तुम्ही प्रॅक्टिससाठी घरी सॉल्व करा. इथं 1:16 ला 16 लाईन ड्रॉ करा. डॉटेड ड्रॉ केले तरी चालतात. 3ला 16ला किती येतील सिलेक्ट लाईन 4 येतील. 32ला किती येतील 5 येतील. 64ला किती येतील 6. फॉर्म्युल्यात टाका, त्याच्यानुसार या व्हॅल्यू तुम्हाला इकडे भेटून जातील. ओके. आणि हा टेबल काय मग तुम्हाला 4 व्हेरिएबल असेल तर S0 S1 S2 S3, 5 असेल तर S4, 6 असेल तर S5 असे येतील. खाली 64 येईल 0 पासून 63 पर्यंत येईल. 32 असेल तर 0 पासून 31 पर्यंत येईल. 16 असेल तर 0 पासून 15 पर्यंत येईल. लक्षात आलं सगळ्यांच्या. तर आपण एक सॅम्पल एक्झाम्पल बघू याचे इम्प्लिमेंट करण्यासाठी की आपल्याला त्याने सांगितलेलं आहे काय 1:4 डिमल्टिप्लेक्सर तयार करायचा आहे. पण तुमच्याकडे तो नाही आहे. तुमच्याकडे 1:2 मल्टिप्लेक्सर खूप आहेत. याचा उपयोग करून हा तयार करायचा आहे. एक छोटासा कन्सेप्ट सांगू का तुम्हाला की नक्की हे तयार होतं कसं. हे तुम्हाला पहिला बेसिक माहीत पाहिजे. 1:4चं इनपुट 1 लाईन आली पाहिजे, आउटपुट 4 लाईन आले पाहिजे. सिलेक्ट लाईन इथं तुमच्या 2 असतील. एवढं तुम्हाला इथं दिसलं पाहिजे. मग ह्या बॉक्समध्ये 1:2 कितीही वापरा त्याच्याशी देणं घेणं नाही, कळतंय. पण आउटपुटला एवढ्याच वायर तुम्हाला दिसल्या पाहिजेत. मी पहिला ते ड्रॉ करतो ते छोटंसं म्हणजे तुमच्या लक्षात येईल 1:4 असतो कसा. हे 1 असेल 1:4 1 2 3 4. y0 y1 y2 y3 सिलेक्ट लाईन 2 असतील. S0 S1 हे असेल इनपुट बरोबर. आता तुम्हाला हे अवेलेबल नाही आहे, तुम्हाला याचा उपयोग करून सॉल्व करायचा आहे. 1:2 मी घ्यायला स्टार्ट करू. बघा 1:2 घेतो पहिला. इकडे 1 आले इनपुट, इकडे 2 आले. अजून एक घेतो 1:2.
2 आल्या, इकडे 1 आला. 1 2 3 4 झाले ना. 1 2 3 4 y0 y1 y2 y3. सिलेक्ट लाईन 2 पाहिजेत ना. मग 1:2 ला सिलेक्ट लाईन एकच असते, बरोबर. 1:2 ला सिलेक्ट लाईन एकच असते. ही लाईन इथे जोडतो आयच्या खाली, ही लाईन सरळ खाली येतो. म्हणजे याला काय नाव देऊ आपण, S0 नाव देऊ. आता इथं 2 वायर आहेत पण इकडे एकच वायर आहे. हे 2:4 झाला बघा. ही एक वायर, ही एक वायर. 2:4 पण आपल्याला पाहिजे 1:4. मग इथे एक आपल्याला लावावं लागेल. झालं. 1:2 झाले का. 1 आणि 2 इनपुट, 1 वायर आणि याला सिलेक्ट लाईन 1. जशी या दोघांची 1 होती तशी याला सिलेक्ट लाईन 1. कळलं का नाही कळलं सगळ्यांना. बघा तर वायर किती झालेले आहेत. आउटपुटला 4 वायर आलेले आहेत, 4 झालेले आहेत. 2 सिलेक्ट लाईन, या दोघांची मिळून 1, याची मिळून 1. 2 सिलेक्ट लाईन, इनपुट 1. अशा हिशोबाने आपण 1:2 चा यूज करून डिमल्टिप्लेक्सर, डिमक्स म्हणतो त्याला आपण, डिमक्स. 1:2 चा यूज करून तिन्ही आपण काय तयार केलं, 1:4 तयार केला. नक्की कळलं का सगळ्यांना. काही अवघड नाही डिमल्टिप्लेक्सर, खूप सिंपल आहे. चला आपण याचा अनेक एखादं एक्झाम्पल बघू. किती करायला सांगितलं आहे, 1:32. कितीचा यूज करून, 1:8 चा यूज करून. बघा आता 32 पाहिजे आहेत तुम्हाला आउटपुटला वायर, बरोबर ना. y0 पासून y31 पर्यंत इनपुट वायर किती आली, 1च आली. सिलेक्ट लाईन माहीत नाहीत किती येत आहेत. जर सिलेक्ट लाईन 4 घेतल्या तर 2चा स्क्वेअर. बघा सिलेक्ट लाईन जर 4 घेतल्या तर 2चा स्क्वेअर 16 आला, 2:4. सिलेक्ट लाईन 5 घेतो म्हणजे किती आल्या, 32. म्हणजे 5 जे आहे ते सिलेक्ट लाईन झाल्या. बरोबर. S0 S1 S2 S3 आणि S4. ओके, हा किती झाला, 1:32. आता 1:32 अवेलेबल नाही म्हणून तुम्ही काय करताय, 1:8 वापरताय. 1:8 वापरायला स्टार्ट करूया. बघा बत्तीस आले पाहिजेत ना. 1:8 लास्टला 4 ड्रॉ करतो मी. 8 चूक 32. 1 2 3 4. राईट. 1:8. 1:8 म्हणजे इथे किती येणार आहेत, y0 y7 y8 y15 y16 y23 y24 y31. म्हणजे ह्या ज्या वायर आहेत टोटल 32 आहेत. सिलेक्ट लाईन 8 ला 3 सिलेक्ट लाईन येतात, हे विसरू नका. 2:3 म्हणजे 8 येईल. हे याला जोडतो म्हणजे ॲक्च्युली
ह्या 3 वायर बाहेर काढाव्या लागतात, ह्या 3 वायर बाहेर काढाव्या लागतात, ह्या 3 वायर बाहेर काढायच्या आणि 3 वायर बाहेर काढून त्याला सप्लाय द्यायचा असतो, पण ते किचकट होणार. त्यामुळे ह्या 3 वायर इथंच जोडतो. आणि इथंच नावं देतो S0, S1 आणि S2. आता 1:8 म्हटलेलं आहे. इथं म्हटल्यानंतर इथं एक एक वायर द्यावीच लागणार की. तसं बघितलं तर 1 2 3 4 4:32 32 झालाय, पण आपल्याला पाहिजे 1:32. मग 4 आउटपुट असणारा एक ब्लॉक काढावा लागेल ना आपल्याला. इथं 4 आहे म्हणजे इथं 1च लिहावं लागेल. 1:4 1:4ला असंच येईल बघा. ते 1 2 3 4 बरोबर. 1:4ला सिलेक्ट लाईन असतात 2. इनपुट 1 S0, S1, S2, S3 आणि S4. लक्षात आलं का सगळ्यांच्या? मग इथं इक्वेशन जे आहे ना की 1:32 डिमक्स युजिंग 1:8 डिमक्स, अँड इथं लिहावं लागेल 1:4 डिमक्स. बरोबर. 1:4 डिमक्स घेतल्याशिवाय ते आपल्याला ते ब्लॉक तयार होणार नाही. सगळ्यांना समजलं असेल असं मी गृहीत धरतो. हे सगळे डीमल्टिप्लेक्सर आहेत. आलं लक्षात? काही अवघड नाही याच्यामध्ये, खूप सिंपल आहे. आणि याच्या प्रॅक्टिसला एक्झाम्पल घेतले म्हणजे पाठ झाला असं काही नाही. थोडंसं तुम्ही लॉजिकली लक्षात ठेवलात तर खूप इझी कन्सेप्ट आहे याचा. आणि सिलेक्ट लाईनवरती डिसाईड होतं. या लाईनवरती बघा, या सिलेक्ट लाईन किती आहेत? 2 आहेत ना, 1 आणि 2. 2:2 फॉर्म्युला. हे 2 फिक्स आहे, हे बदलतं सर्कल केलेलं. इथं 2 टाकला 2:2 4 आलेत का? 1 2 3 आणि 4. चला मी हे घेतो. सिलेक्ट लाईन किती आहेत? 1 2 3. 2:3 किती आले? 8. बघा हे बघा, हे बघा 0 पासून 7 पर्यंत म्हणजे 1 ते 7 झाले. हे 7 आकडे आणि 0 नंबरचा एक 8. कळलं का याच्यावरती? डिसाईड होतं ते की सिलेक्ट लाईन 2 दिल्यानंतर आउटपुट किती भेटेल, सिलेक्ट लाईन 3 दिल्यानंतर आउटपुट किती भेटेल. लक्षात आलं का सगळ्यांच्या? तर मल्टिप्लेक्सर आणि डीमल्टिप्लेक्सर. आता प्रिव्हियस लेक्चरमध्ये मल्टिप्लेक्सरमध्ये मला एक असा प्रश्न विचारला होता की सर इथं एनेबल पिन तर मग असे दाखवले, तर इथं तुम्ही एनेबल पिन लिहिली तरी चालेल किंवा जर तुमच्याकडून एनेबल पिन जर राहिली तरी काही प्रॉब्लेम नाही. तुम्ही या सगळ्याला मिळून एकच एनेबल पिन जोडला तरी चालतं. इथे एक पिन जोडतो. लक्षात आलं काय केलं? जर राहिली तुमच्याकडून एनेबल पिन तरीही काही टेन्शन घेऊ नका, ते कन्सिडर केलं जातं. इतकं असं होत नाही की एनेबल पिन राहिलेली आहे आणि तुमची तिथं 2 मार्क 3 मार्क कट झालेले आहेत, असं टेन्शन घेऊ नका. तुम्हाला मार्क मिळून जातील. एनेबल पिन हे बाय डिफॉल्ट ते एनेबल असतं, म्हणजे तुमचं तो डीमल्टिप्लेक्सर सेट केलेला असतो. मल्टिप्लेक्सर आणि डीमल्टिप्लेक्सर दोन्ही पण असतील. तर मल्टिप्लेक्सर डीमल्टिप्लेक्सर कन्सेप्ट सगळ्यांना क्लिअर झाला असेल, सगळ्यांना समजलं असेल असं मी अपेक्षा करतोय. खूप सिंपल आहे, काही याच्यामध्ये अवघड नाही. जर पेपरला विचारला तर तुम्हाला हेच विचारतात की 32, मी एक सॅम्पल तुम्हाला हवं तर दाखवतो त्याचं एक एक्झाम्पल घेऊन, की आउटपुट वायर देतात इथं आणि सांगतात सिलेक्ट लाईन किती होऊ शकतात, कितीपर्यंत. याचा अर्थ कळतोय का? सपोज 2:3 घेतला 8 आला, म्हणजे तुम्ही मॅक्सिमम 8 आउटपुट वायर देऊ शकता. कळतंय? चला मी एक्झाम्पल घेतो त्याच्यासाठी एक. बघा मल्टिप्लेक्सर दिलाय, किती दिलाय तो मला माहित नाही. मल्टिप्लेक्सर घ्या, डीमल्टिप्लेक्सर घ्या.
1 इथं त्यांनी व्हॅल्यू दिलेली नाही, बरोबर. पण त्यांनी सांगितलेलं आहे इकडे ज्या वायर कनेक्ट केलेत का, हे वायर कनेक्ट केलेले आहेत 37. तर 37 वायर जर कनेक्ट केलेले असतील तर इथं व्हॅल्यू किती येईल आणि इथं व्हॅल्यू किती येईल. पहिला तुम्हाला या सिलेक्ट लाईन शोधावे लागतील, ट्रायल एररच करावं लागेल. सिलेक्ट लाईनवरती ठरवायचं इथे व्हॅल्यू कितीपर्यंत येऊ शकतात. मग आता सपोज मी सिलेक्ट लाईन 2m टाकतो. एमची व्हॅल्यू ही जी आहे ना, एमची व्हॅल्यू सिलेक्ट लाईन पहिला मी 4 टाकतो. 2 किती आलं, 16 आलं. पण इथे 37 आहे, 16च्या पुढचा आकडा आहे म्हणजे 4 चालत नाही. 2 टाकतो, 32 आलं. 37 आहे, 5 पण चालत नाहीत. 2 करतो म्हणजे 64 आलेत बघा, चालतात. म्हणजे 64 वायर इथं जोडू शकता. आणि तुम्हाला पाहिजे 37 म्हणजे सिलेक्ट लाईन किती झाल्या, 6 म्हणजे 4, 5 आणि 6. लक्षात आलं काय कसं शोधायचं आहे ते. आता 64 मधून 37 वायर गेल्या, 27 वायर इथे यूजच केले नाही, त्याच्याशी आपलं काही देणं घेणं नाही. त्यांनी असं सांगितलेलं आहे जर 2 इथं झाले म्हणजे हा कितीचा झाला, केमॅप डिमल्टिप्लेक्सर 1:64चा. मग यूज केलेले आहेत फक्त 37, राहिलेले 27 वायर त्यांनी वापरलेले नाहीत. त्या 27 वायर अजून तशाच आहेत. त्यामुळे तुम्हाला सिलेक्ट लाईन झाले इथे 6, आउटपुट झालं तुमचं 37, इनपुट झालं 1. हे असं उलटं सुद्धा तुम्हाला फिरवून विचारू शकतात. आता सपोज अनेक एक्झाम्पल मी जर घेतलं, इथं 5 वायर दिलेले आहेत, बरोबर. 5 आउटपुट झालं ना, हे इनपुटला 1 वायर आले. सिलेक्ट लाईन शोधावं लागेल. मग 2m जो फॉर्म्युला आहे तर 2 टाकतो म्हणजे 4 आलं. 2 टाकतो म्हणजे 8 आलं. मग 4 मध्ये येतं का 5, नाही 8 मध्ये येणार आहेत. म्हणजे या डिमल्टिप्लेक्सर किती झालं, 1:8चा. 1, 2, 3, 4, 5, 6, 7 आणि 8, बरोबर. ह्या 8 वायर मधल्या 5च वायर वापरत आल्या, ह्या 3 वायर वापरत आलेल्या नाहीत. ह्या 3 वायर अजून शिल्लक आहेत, तुम्हाला फक्त 5च वायर यूजमध्ये आलेले आहेत. सिलेक्ट लाईन किती आल्यात, 1, 2 आणि 3, S0, S1 आणि S2. लक्षात आलं का सगळ्यांच्या. तरी असं सुद्धा तुम्हाला ऑब्जेक्टिव्हमध्ये विचारतात प्रश्न, आउटपुटचे वायर इतके आहेत तर सिलेक्ट लाईन किती असतील. इनपुट तर फिक्स असणार आहे 1, कारण हा डिमल्टिप्लेक्सर आहे. तर अशा हिशोबाने जर तुम्हाला एक्झाम्पल गुगलवरती जर तुम्ही सर्च केलं डिमल्टिप्लेक्सरवरचे, तरी तुम्हाला तिथं लॉजिक समजून जाईल, काही अवघड येणार नाही त्याच्यामध्ये. ओके, तर मल्टिप्लेक्सर डिमल्टिप्लेक्सर सगळ्यांना समजलं असेल असं मी गृहीत धरतो. आणि हे लेक्चर स्टॉप करू. तर नेक्स्ट फ्लिपफ्लॉप जस्ट प्रिव्हियस 2 लेक्चरला आपण बघितलेलं आहे. त्यानंतर मल्टिप्लेक्सर बघितले. त्यानंतर आज आपण बघतोय डिमल्टिप्लेक्सर. तर मल्टिप्लेक्सर डिमल्टिप्लेक्सर कन्सेप्ट पूर्ण क्लिअर झालेला आहे सर्वांचा. तर नेक्स्ट लेक्चरला आपण काउंटर टॉपिक आहे तो काउंटर टॉपिक स्टार्ट करू. तर आजचं लेक्चर आपण स्टॉप करू. थँक्यू.